वहिनी माफ करा, आज आमच्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला। मामा तू हे काय बोलतोयस? या सगळ्यात ना तुझी चूक आहे ना अनुराधा मावशीची। तू का माफी मागतोयस? हो, जिनी चूक केली तिला शिक्षा मिळाली। आता हे जे काही झालंय हे सगळं आपण विसरून जाऊ आणि पूजा कंटिन्यू करू। हो हॅलो सर, विश्वंभर साहेबांच्या घरात काहीतरी हालचाल दिसत आहे। मगाशी मोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते। काय? घरात नक्की कोण आहे? सकाळी श्रावणी मॅडमने एका पेशंटला त्यांच्या घरी आणले आणि त्यांच्यासोबत एक मुलगी होती। बाकी नोकर मंडळी असेल तेवढेच। काय? त्यांना फक्त पेशंटला कुठे शिफ्ट केलं एवढंच विचारतं। अगं सांग ना मग अशी मला म्हणालीस ना साताऱ्याला काकांकडे शिफ्ट केलंय। हो हो म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे। एक काम करा, घराच्या आजूबाजूची सिक्युरिटी एकदम टाईट ठेवा। मी विश्वंभर सरांच्या घराजवळ येईपर्यंत घरातून कोणीही बाहेर नाही पडलं पाहिजे आणि घराच्या आतही नाही गेलं पाहिजे। ठीक आहे, मी येतो। शिरीष काकांना साताऱ्याला पाठवलंय असं सांगितलंय। जर आता हे सर बंगल्यावर गेले तर ते शिरीष काकांना तिकडे बघतील आणि सगळी गडबड होईल। सर कुठे निघाला तितक्या घाईने? आलोच, मला एक महत्त्वाचं काम आठवलंय। मला थांबा ना, जेवून गेला असतात। नाही, मी जेवलो असतो, पण खरंच महत्त्वाचं काम आहे। सॉरी, जायला लागेल मला। सर काय झालं? शुभोरे, ते रुद्र सर आपल्या बंगल्यावर जायला निघालेत। काकू हे बघा, रडू नका। मला माहिती होतं की तुम्ही असं काही करणं शक्यच नाही। सावरा स्वतःला। काकू रडू नका, तुमची काही चूक नसताना तुम्हाला एवढं सगळं ऐकावं लागलं। मी सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागते। बाबा तुम्ही स्वीटीला इथनं जायला सांगून काकूंचा आदर केलात, पण मला वाटते जर अजून एक काम तुम्ही हातासरशी करून टाकलं असतं तर बरं झालं असतं। कोणतं का? मला वाटतंय तुम्ही आत्ताच आत्याला फोन करा आणि तिला सांगा की स्वीटीला कामावरनं काढून टाक। ठीक आहे, लाव फोन। श्रावणीचा फोन आणि मला आश्चर्यच आहे। काय ग, कशी आठवण आली माझी? आत्या, बाबांना तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय। विश्वंभरला? ते फोन दे। एक मिनिट हा। नंदाका, तुझ्या असिस्टंटला म्हणजेच त्या स्वीटीला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाक। अरे काय झालं विश्वंभर? अरे बापरे, म्हणून सांगतोय आत्ताच्या आत्ता तिला कामावरनं काढून टाक। तू अजिबात काळजी करू नकोस। मी आजच्या आज स्वीटीला काढून टाकते कामावरून। अरे रे हत्या, अगं किती वाईट झालं ना। तुझा गेम तुझ्यावरच उलटला। आता काय करूशी ग? नाही म्हणजे करण्यासारखं तर काही उरलंच नाहीये। काय जाऊ दे ग, मला माहिती तुझ्याकडे तर काही उत्तर नाही। मी ठेवते हा, बाय।
स्वीटी कशी काय पकडली गेली? नशीब तिने माझं नाव नाही घेतलं. आता मला काहीतरी करायलाच लागणार. वहिनी माफ करा, आज आमच्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला. मामा तू हे काय बोलतोयस? या सगळ्यात ना तुझी चूक आहे ना अनुराधा मावशीची. तू का माफी मागतोयस? हो, जिने चूक केली तिला शिक्षा मिळाली. आता हे जे काही झालंय हे सगळं आपण विसरून जाऊ आणि पूजा कंटिन्यू करू. हो. गुरुजी, आपण लोणच्याशिवाय नैवेद्य दाखवू शकतो ना? हो हो. ठीक आहे, मग लोणचं नसलेलं नैवेद्याचं ताट घेऊन या. हा, मी आणते दुसरा नैवेद्य. नैवेद्यम समर्पयामि. सत्यनारायण भगवान की जय. हॅलो सर, विश्वंभर साहेबांच्या घरात काहीतरी हालचाल दिसत आहे. मगाशी मोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. काय? घरात नक्की कोण आहे? सकाळी श्रावणी मॅडमने एका पेशंटला त्यांच्या घरी आणले आणि त्यांच्यासोबत एक मुलगी होती. बाकी नोकर मंडळी असेल तेवढेच. काय? त्यांना फक्त पेशंटला कुठे शिफ्ट केलं एवढंच विचारतं. अगं सांग ना मग अशी मला म्हणालीस ना साताऱ्याला काकांकडे शिफ्ट केलंय. हो हो. म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. एक काम करा, घराच्या आजूबाजूची सिक्युरिटी एकदम टाईट ठेवा. मी विश्वंभर सरांच्या घराजवळ येईपर्यंत घरातून कोणीही बाहेर नाही पडलं पाहिजे आणि घराच्या आतही नाही गेलं पाहिजे. ठीक आहे, मी येतो. शिरीष काकांना साताऱ्याला पाठवलंय असं सांगितलंय. जर आता हे सर बंगल्यावर गेले तर ते शिरीष काकांना तिकडे बघतील आणि सगळी गडबड होईल. सर कुठे निघालात इतक्या घाईने? आलोच. मला एक महत्त्वाचं काम आठवलंय. मला थांबा ना, जेवून गेला असतात. नाही, मी जेवलो असतो, पण खरंच महत्त्वाचं काम आहे. सॉरी, जायला लागेल मला. सर काय झालं? शुभोरे, ते रुद्र सर आपल्या बंगल्यावर जायला निघालेत.